चर्चा करत होतो आणि मी सरांना असं म्हणालो की सर तुमच्या कॉलेजमध्ये तर सत्कार होईलच, परंतु तुम्ही कॉलेजचे प्राध्यापक ही तुमची फक्त एकच ओळख आहे. बाकी तुमची खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक अभ्यासक म्हणून एक वेगळी ओळख आहे आणि म्हणून तुमचा सन्मान हा जाहीर सन्मान झाला पाहिजे. याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि मग त्या पद्धतीने मी बाकीच्या मंडळींची आमची चर्चा झाली आणि आज हा एक जाहीर सत्काराचा कार्यक्रम कृतज्ञतेचा कार्यक्रम होत आहे. अशी मुंबईची माणसं ही केवळ एका कुटुंबाची नसतात, एका कॉलेजचे नसतात, एका गावाची नसतात, तर ती समाजाची खरी श्रीमंती असतात. कारण समाज श्रीमंत कसा ओळखला जातो, मला असं वाटतं की पैशापेक्षा घरादारापेक्षा त्याच्या विचाराची श्रीमंती, त्याच्या कार्याचा सुगंध कितीपर्यंत पसरलेला आहे यावरून त्या माणसाचं मोठेपण सिद्ध होत असतं. आदरणीय डॉक्टर राजेंद्र मुंबईकर सर यांचं व्यक्तिमत्व हे अशा पद्धतीचं आहे. मी त्यांच्याकडे एक मित्र म्हणून, एक सहकारी म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून, एक विचारवंत म्हणून, एक अभ्यासक म्हणून, एक चांगला वाचक म्हणून, एक विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून अशा विविध अँगल्सने मी त्यांना अनुभवलेला आहे. मी अनेक वेळा पाहतो की प्राध्यापक हे केवळ आपल्या वर्गापुरतं वाचतात, तेवढंच बोलतात आणि तेवढ्यापुरतेच रिलेशन विद्यार्थ्यांशी ठेवतात. परंतु डॉक्टर मुंबईकर सर यांच्याकडून आम्ही शिकलो की आपला विद्यार्थी हा वर्गामध्ये पण आपला विद्यार्थी असतो आणि समाजामध्ये पण आपला विद्यार्थी असतो आणि आपले रिलेशन हे केवळ विद्यार्थ्यांना घडवण्यापुरतं नसतं, तर समाजाला सुद्धा आपण प्रत्यक्षपणे घडवत असतो किंवा काही वेळा घडवत सुद्धा असतो. आणि मग प्राध्यापकाचं काम हे एवढं वर्गापुरतं नसतं, कारण प्राध्यापकांना किंवा शिक्षकांना समाज वर्गामध्येच केवळ आदर्श मानत नाही, तर समाजामध्ये जिथे जिथे आपण जातो तिथं त्यांच्याकडे आदरानेच पाहिलं जातं आणि ती आदरत्वाची भावना प्राध्यापकांनी समाजामध्ये निर्माण केली पाहिजे. मुंबईकर सर या कसोटीवर पूर्णपणे उतरलेले आहेत. त्यांनी आज त्यांच्या 30 वर्षातले अनेक विद्यार्थी त्यांच्या संपर्कात आहेत आणि आम्ही सरांमुळे घडलो अशा पद्धतीने ते जाहीरपणे सांगतात. मला वाटतं कुठल्याही शिक्षकांना याच्यापेक्षा मोठा पुरस्कार असू शकत नाही. टिपिकली पाहिलं तर त्यांना शिक्षकाचे पुरस्कार असे काही त्यांनी कधी स्वीकारले नाही, परंतु विद्यार्थ्यांच्या कडून तोडी आलेल्या भावना हाच खऱ्या अर्थानं आपला सन्मान समजणारे असे ते व्यक्तिमत्व आहे. या जिल्ह्यामध्ये जर त्यांची वाटचाल आपण पाहिली, गांधीवाद ते आंबेडकरवाद अशी ही मुंबईकरांची वाटचाल सुरू झालेली आहे. गांधीवादातून ते घडले, महात्मा गांधींचा त्यांच्यावरती प्रभाव होता, परंतु नंतर मात्र त्यांची बाबासाहेब आंबेडकरांचं वाचन त्यांचं खूप वाढलं आणि फुले, शाहू, आंबेडकर आणि गांधी या सर्व महामानवांना जोडणारा एक अभ्यासक म्हणून मुंबईकर पुढे आहे. कधी आम्ही जेव्हा स्टाफरूममध्ये त्यांना पाहायचो तेव्हा ते साधनाचं वाचत असत किंवा दुसरे कुठेतरी मासिक वाचत असत, पुस्तकं वाचायचे आणि वाचायचे स्वतः आणि मला सांगायचे की तुम्ही पण वाचा. म्हणजे खऱ्या अर्थानं वाचनाची पिढी त्यांनी घडवण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं काही वर्ष त्यांनी गोकुळे आश्रमामध्ये वाचनाची मुलांची शाळा सुद्धा त्यांनी काय काळ चालवली.